प्रेक्षकांनो, आजच्या भागात बघा, विद्याला कळलंय की यश आणि कावेरी दोघेही एकत्र आहेत आणि त्यांच्या प्लॅनमध्ये आता विद्याही सामील झाले. यमुना, अमृता दोघींनीही दबाव टाकून यशला अखेर डिवोर्स पेपरवरती सह्या करायला भाग पाडलंच आहे. पण आता विद्या गप्प बसणार नाही. यमुनाच्या कपाटातून यश कावेरीचे जे डिवोर्स पेपर्स आहेत ते विद्याने गायब केलेत आणि तिला तो मार्ग दाखवणारा कोण होता माहिती? स्वतः यश. अन्नाचा अनादर करणाऱ्या अमृता आणि यमुना दोघींच्याही नांग्या ठिचून कावेरीने त्या दोघींनाही चांगलेच वठणीवर आणले. पण आता मानचं काय? माननी तर कावेरीला खुलेआम चॅलेंज केले की कावेरीच्या हातचं त्यांना काहीच खाणार नाही. त्याच्याऐवजी त्या मरण पत्करायला तयार आहेत उपाशीपोटी. पण आता हीच कावेरी माननं कशी वठणीवर आणते बघूयात ना आजच्या भागामध्ये. भाग शेवटपर्यंत बघा आणि भाग कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. यमुना डिवोर्स देण्यासाठी यशला ज्या क्षणी प्रेशराईज करते तेव्हा कावेरी ठणकावून तिला उत्तर देते की डिवोर्स पेपरवरती ती अजिबात सह्या करणार नाही. मग तिचा जीव गेला तरी हरकत नाही. कावेरी तिच्या मतावरती अडून राहते, पण यमुना तिच्यावरती हसते आणि तिला समोर येऊन उत्तर देते की कावेरी, अगं इतक्या सहज तू हे वैभव सोडशील असं मला वाटलंही नव्हतं. पण काय येणार कावेरी, तू जरी डिवोर्ससाठी अडून राहिलीस ना तरीसुद्धा आम्ही अख्खी वकिलाची रांग उभी करू. आणि एकदा का आमच्या यशने कोर्टात हे सांगितलं की तू त्याच्यासोबत फसवून लग्न केलंयस, मग झालं तर मग. कावेरीच्या बाबतीत अख्खं धर्माधिकारी कुटुंब खूप मोठं भ्रमात असतं. यमुना यशला विचारते की काय तुझ्या मनात नाही आहे ना कावेरी? तेव्हा यश कावेरीकडे एकटक बघतो, त्यानंतर आपली नजर झुकवत फक्त मान हलवून नकार देतो. तेव्हा यमुना त्याच्यावरती जबरदस्ती करते, त्याला प्रेशराईज करते की यश, अरे कर मग सही. आता त्या सगळ्याच्यामध्ये चोंबडेपणा करायला अमृता येतेच. यश जवळ जाऊन परत त्याच्यावरती दबाव टाकते की यश, अजिबात तू घाबरू नकोस, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत, तू कर सही बिंदास्त. आणि ती जबरदस्ती यशला बसवते, जबरदस्ती त्याचा हात पकडते आणि सही करायला त्याला फोर्स करते. सही करण्यापूर्वी यश कावेरीवरती एक नजर टाकतो. यश कावेरीकडे एकटक कटाक्ष टाकतो आणि त्या क्षणी अमृता पुन्हा त्याच्यावरती दबाव टाकते आणि त्याचा हात घट्ट पकडून ठेवते. आता यशचा बिचाराचा नाईलाज होतो, त्याचेही हात तकडाखाली अडकलेले असतात आणि मनाविरुद्ध तो त्या डिवोर्स पेपरवरती सह्या करतो. कावेरीला सुद्धा यशच्या मनातल्या यातना कळत असतात आणि म्हणूनच थोडा वेळापूर्वी घडला प्रसंग कावेरीला अचानकच आठवतो की यशने तिला चेन गिफ्ट केली होती आणि तेव्हा त्याने ठाम विश्वासाने सांगितलं होतं की ही चेन जोपर्यंत कावेरीच्या गळ्यात आहे तोपर्यंत यश आणि कावेरीला कोणीही कधीच वेगळं करू शकत नाही. कावेरी यशवरती कटाक्ष टाकते आणि त्या क्षणी त्याला खुणवत ती चेन दाखवते. आता कावेरीचा तो प्रेमाचा इशारा यशला कळतो आणि त्या क्षणी त्याची कळी खुलते. इतक्यातच दोघांची नजरानजर चालू असतानाच यमुना त्याच्या हातून ते डिवोर्स पेपर खेचून घेते. यमुना हसतच यशला म्हणते की यश, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आणि कावेरी समोर येऊन मुद्दाम तिला चिडवते, तिची खिल्ली उडवते शिट्ट्या वाजवून. तिचा आनंद ती साजरा करतच असते. पण या यमुनाच्या मुसक्या कशा उडायच्या ते कावेरीलाही चांगलंच ठाऊक असतं. मनातच कावेरीवरती नजर रोखत रागातच ते बोलते की मला घराबाहेर काढायला निघाली होतीस ना कावेरी, पण बघ आता तुझा काउंटडाऊन सुरू झाला आहे, आता लवकरच बॅग पॅक करायला घे. थोड्या वेळातच यमुना धावतच रूममध्ये येते. आनंदाने गिरक्या काय घ्यायला लागते, नाचायला काय लागते आणि तिला वाटत असतं की तिचं स्वप्न सत्यात उतरतंय, कावेरीला घराबाहेर काढण्याचं. ज्या क्षणी ती डिवोर्स पेपर्स कपाटात ठेवते समोर अचानक यश येतो. ती यशचं खूपच कोड कौतुकच करते की यश, खरंच थँक्यू सो मच, मला ना आज तुला खूप अभिमान वाटतोय. आता आपणही बघूयात की ती कावेरी आपल्या घरात टिकतेच कशी. इतक्यात अचानक अमृता येते आणि पाठीमागून यशला मिठीच मारते. तेव्हा यमुना अवाक होऊन पाहतच राहते.
यश दचकतो, थोडा बाजूला होतो. तो विचारतो की अमृता तू? तेव्हा अमृता आनंदाने यशचे आभार मानते. लगेच यमुना म्हणते, यश बघतोयस ना, अरे तू सह्या काय केल्या आणि अमृता किती खुश आहे ते. तेव्हा अमृता सांगते की हो यश, आई मला आजच म्हणाली होती की इथे राहण्यात काहीच अर्थ नाहीये, आपण आपल्या घरी जाऊयात. परंतु त्या पेपरवरती सह्या करून आज तू पुन्हा मला होप्स मिळवून दिल्या आहेत. यश खोटं खोटं असू चेहऱ्यावरती आणतो, पण मनात दुःखच असतं. यमुना अमृताला म्हणते की अमृता, आज माझ्या लाडक्या भावाने हे दाखवून दिले की तो कावेरीच्या ट्रॅपमध्ये कधीच अडकलाच नव्हता. क्षणोक्षणी यशचा फक्त तिरस्कार करणारी यमुना आज चक्क यशचे गोडवे गाते. पाहून आश्चर्यच वाटते. त्यावर अमृता लगेच म्हणते, खरं यामिनी, आजपर्यंत मला वाटत होतं की यश कावेरीसोबतच आहे, त्यांचं नक्कीच काहीतरी प्लॅनिंग चालू असणार आहे. पण आज तू त्या पेपरवरती सह्या करून मला हे दाखवून दिलेस की तू तिच्यासोबत कधीच नव्हताच यश. आणि अचानक परत अमृता त्याला घट्ट मिठी मारते. तेव्हा यशला इतकं ऑकवर्ड होतं, तो पटकन तिला बाजूला ढकलतो. त्या क्षणी यमुना धक्क्याने विचारते की यश, इतका का ऑकवर्ड झालायस? इकडे किचनमध्ये विद्या यमुनाच्या नावाने खड्या फोडत असते. मॅड, भैताड, इतर फिसकी ती यामी हो. तेव्हा कावेरी तिला थोडं शांत राहायला सांगते. ती म्हणते की वंसव, या बाईचं डोकं ना इतकं तिरकं चालतं की नाही. पण यश भाऊजींना काय झालंय? त्यांनी कशाला सह्या करायच्या त्याच्यावरती? काय म्हणत होते? यश फक्त कावेरीचं आहे, कावेरी फक्त यशची आहे. काय करायचं आहे असल्या प्रेमाला? खड्ड्यात गेलं ते प्रेम. तिचा इतकाच संताप होत असतो आणि कावेरी तिच्यासमोरच हसत असते. जेव्हा विद्याचं लक्ष जातं, विद्या तिच्यावरती नाराज होते. वहिनी, यश भाऊजी तुमच्याशी असं वागतायत आणि तुम्हाला आनंदाच्या उकळ्या काय फुटतायत? हसू नका, अजिबात हसायचं नाही हा. इतक्यातच मा येतात. आता दिवसभर मांनी काहीच खाल्लेलं नसतं, त्यामुळे त्यांना अशक्तपणा येतो आणि त्या क्षणी अचानक त्यांचा पाय लचकतो. तेव्हा त्या इतकं जोराचं ओरडतात, आई गो. त्या क्षणी विद्या आणि कावेरीचं लक्ष जातं. दोघींनाही तरतरून घाम फुटतो. दोघेही एकमेकींकडे पाहून धक्क्याने म्हणतात की मा. कावेराला आता कुठे पळू आणि कुठे लपू असं झालेलं असतं. तेव्हा ती पटकन एका कर्टनच्या मागे जाऊन लपते. आता इकडे यमुना अमृता दोघे मिळून यशला धारेवर धरतात. यशला ते विचारते की काय झाले यश, तू आमच्या बाजूने आहेस ना? तेव्हा अमृता सुद्धा विचारते, नाही म्हणजे मी जवळ आले तर तू असा लांब का झालास? त्यावर यमुना म्हणते की यश, अरे आत्ता नाही तर नंतर, तुला लग्न तर अमृताशीच करायचं आहे ना? तेव्हा यशला त्यांना काय उत्तर द्यावं काहीच सुचत नाही. यश फक्त त्याच्यावरती संशय यायला नको म्हणून त्यांच्याशी कोडी गुलाबीनेच राहतो. तो यमुनाला सांगतो की कमॉन यामिनी, अगं तू समोर आहेस ना, मग मी ऑकवर्ड तर होणारच. त्यावर यमुना इतके मोठ्याने हसते. यशला ती सांगते की यश इतकंच ना, मग मी जाते बाहेर. तेव्हा यश सांगतो की नाही, तुला बाहेर जायची काहीच गरज नाही आहे. तो अमृताच्या खांद्यावरती हात टाकतो आणि तिला सांगतो की अमृता, फक्त काही दिवस, एकदा का माझा आणि कावेरीचा डिवोर्स झाला तर मग आपल्या दोघांना कोणीच वेगळं नाही करू शकत. कसं आहे, आपल्याला जर एकत्र कावेरीने बघितलं ना तर मग ती खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट करू शकते. म्हणूनच आपल्याला असं अलर्ट राहावं लागतं. यश त्यांच्याच भाषेत त्यांनाच समजावतो. इकडे मा ज्या क्षणी किचनमध्ये पाऊल टाकतात त्या क्षणी त्यांचा हिरमोड होतो. त्या विचार करतात की काहीही केलेलं नाही आहे. नाराज होऊन त्या परत फिरतात. तेव्हा कावेरी पडद्याआडून डोकावून पाहत असते सगळं. विद्या लगेच विचारते की मा, तुम्हाला काही करून देऊ का? आता बिचारी चांगल्या पोटी विचारते, पण मा तिच्यावरती डाफरतात. तुला या घरात राहायची परवानगी जरी दिली असली तरी तुझ्यावरचा राग माझा तसूभरही कमी झालेला नाहीये. त्या सांगतात की इथे मी दूध घ्यायला आले होते. आता विद्या मदतीला जाणार तर मा त्यांना मदत नकोच असते. मग राहू देत विद्या, तू तरी कशाला उगाच त्यांच्या मागे पुढे करतेस? जर त्यांच्या मनात तुझ्या लेकी काडीचीही किंमत नसेल तर? तेव्हा कावेरी जी डोकावत असते तिला सतत विद्या खुणवत राहते की जर मानची नजर पडली तर काही खैर नाही. आणि मा
एका पेल्यामध्ये दूध घेतात आणि तेथून निघून जातात. तेव्हाच विद्या तिला इशारा करते आणि कावेरी पटकन बाहेर निघते. आता कावेरीला मानची काळजी वाटते. ती विचारते की विद्याताई, माननी सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे. तेव्हा विद्या सांगते की सकाळी सकाळीने थोडं थोडं खाल्लं, पण माननी खरंच काही खाल्लेलं नाही आहे. तेव्हा कावेरी विचार करते की आता मलाच काहीतरी करावं लागेल. पण विद्याची नजर मात्र त्या डिवोर्स पेपरकडे असते. विद्या कावेरीला सांगते की तुम्ही करा तुम्हाला काय करायचं आहे ते, पण आता मी हे बघते की ते डिवोर्स पेपर्स वकिलापर्यंत जात आहेत तरी कसे. थोड्याच वेळात कावेरीने स्वयंपाकाला सुरुवातसुद्धा केलेली असते. ती इतकी काही गडबडमध्ये असते की यश तिच्याकडे येतो आणि तो म्हणतो की कावेरी, आपल्याला आता पटकन पावलं उचलावी लागतील. अहो, पाणी आता डोक्यावरून चाललंय. तुम्हाला लक्षात येत आहे का? प्रेशरमध्ये येऊन मी डिवोर्स पेपरवरती सह्या केल्यात आणि आता अमृता आणि यामिनी दोघेही एकत्र आलेत. आपला डिवोर्स झाल्याशिवाय ही अमृता गप्प बसणार नाही आहे. तेव्हा कावेरी फोडणी देत असते भाजीला आणि त्याचा जोराचा ठसका उडतो. कावेरी यशला सांगते की ठीक आहे, आपण नंतर बघूयात. आता कावेरी इतकं शांतपणे रिॲक्ट कशी होऊ शकते? यशला मोठा प्रश्न पडतो. तो तिला विचारतो की पण कावेरी, आपण आता त्या डिवोर्स पेपरचं काय करायचं आहे? तेव्हा कावेरी सांगते की तुम्ही एक काम करा, तुम्ही ना घरच्यांना आधी जेवायला बोलवा. अहो, मुलगी जेव्हा सासरी येते तेव्हा तिला अन्नपूर्णा का देतात तुम्हाला माहिती आहे का? यश विचारतो की का? तेव्हा कावेरी सांगते की अन्नपूर्णेसारखीच सासरच्यांची तिने काळजी घ्यावी, त्यांना कोणालाही उपाशी ठेवू नये यासाठी. आणि माझा लग्नानंतरचा आज पहिला दिवस आहे घरातला, त्यामुळे मी माझ्या माणसांना असं उपाशी अजिबात नाही ठेवू शकत. तुम्ही जा ना, पटकन घरच्यांना बोलवून आणा. यशला कळतच नसतं की कावेरीचे चाललंय काय. इथे डिवोर्स पेपरमुळे डोक्यावर टांगती तलवार आहे आणि ही इतकं शांतपणे रिॲक्ट कशी होते. यश तेथून जातो घरच्यांना बोलवण्यासाठी. विद्या यमुनाच्या रूम बाहेरच घुटमळत असते आणि दरवाजातून ती डोकावून काहीतरी पाहण्याचा प्रयत्नात असते. तेव्हाच तिथे यश येतो आणि यशला जेव्हा विद्या दिसते तेव्हा तो पाठीमागून तिच्या खांद्यावरती हात ठेवतो. ती टचकते आणि मागे वळून पाहते. यशला पाहता क्षणी तिच्या चेहऱ्याचा रंग उडतो, पण विद्या घाबरत नाही. यशला ती जाब विचारते. नाही म्हणजे चोरासारखी इथे लपून काय करते, असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला? विचारा विचारा विचारा, प्रश्न विचारा. यश एकटक तिच्याकडे पाहतच असतो. तेव्हा विद्या त्याला सांगते, मी इथे कशासाठी आले माहिती आहे तुम्हाला? तुमच्या आणि कावेरी वहिनींचे जे डिवोर्स पेपर्स आहेत ना, ते चोरण्यासाठी आले. यश धक्क्याने तिच्याकडे बघतो. तेव्हा विद्या म्हणते, यश भाऊजी, नाही म्हणजे तुम्हाला एका गोष्टीचं वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट विचारू? तुम्हाला थोडी तरी लाज शरम काही आहे का हो? त्या कावेरी वहिनींनी एवढं जीव ओवाळून टाकला तुमच्यावरती, एवढं प्रेम केलं, आणि तुम्हाला तर झिपरीशी लग्न करायचं आहे? शी 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 शी. धर्माधिकारींचे एवढे मोठे सुपुत्र, इतकं शिक्षण घेतलेलं तुम्ही, आणि तुम्ही आमच्या वहिनींशी म्हणजे एका मुलीशी असं वागताय, अजिबात पटलेलं नाही आहे मला. यश अचंबित होऊन तिच्याकडे पाहतच राहतो. देवी आई, मी असं ऐकलं होतं की सगळे पुरुष सारखे असतात, आणि यश भाऊजी, तुम्ही सुद्धा पुरुष आहात आणि नेमके त्यातलेच निघालात. तेव्हा विद्या जी नाराजी व्यक्त करते, जो कांगावा करते, यशला जे शिव्या घालते ना, ते पाहून यश इतका वैतागून जातो, डोक्याला हात लावतो आणि तिला विचारतो की डिवोर्स पेपर चोरायचे आहेत ना? तेव्हा कमरेवर हात ठेवत ती ठसक्याने सांगते की चोरणारच आहे मी, मीही बघते कोण काय करतं ते. त्यावर यश तिला रागातच उत्तर देतो की यामिनीच्या कबडमध्ये आहेत, पहिल्या दरवाजातच, आणि तो तेथून जातो. आत्ता कुठे या विद्येच्या डोक्यात प्रकाश पडतो की यश आणि कावेरी एकत्रच आहेत. तेव्हा त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ तिला उलगडतोय की यश भाऊजी म्हणजे फटाके, लग्न आणि आता डिवोर्स पेपर्स. ती इतकी आनंदाने नाचायला लागते ना. तोचपर्यंत मानना जेवू घालण्यासाठी इकडे कावेरीने चक्कर लढवलेली असते. यश कावेरीपाशी धावत येतो तेव्हा कावेरी सांगते की देवी आईला नैवेद्य दाखवून झालंय माझं, तुम्ही मानना बोलवा ना. यशला आत्तासुद्धा कावेरीचीच काळजी वाटते. तो विचारतो की पण तुमचं काय? तेव्हा कावेरी सांगते की मा येण्याआधी मी इथून निघून जाईन. यश माच्या खोलीकडे जातो. त्यानंतर थोड्या वेळाने कावेरी काय करते माहिती आहे? कावेरी जोरजोराची थाळी बडवायला लागते आणि मोठ्यानं ओरडते,
दवंडी दिल्यासारखी. चला चला सगळ्यांनी जेवायला या, तुम्हाला रूममध्ये स्पेशल आमंत्रण दिलं जाणार नाहीये. आवाज ऐकून यमुना, अमृता आणि काकू तिघेही तिथे हजर होतात. काकू ज्या क्षणी त्या जेवणाकडे पाहते ती आश्चर्याने विचारते की बाप रे, इतका लाल रस्सा. त्यावर कावेरी तिला उत्तर देते, काकू अहो, आयुष्यामध्ये झणझणीत आणि मसालेदार असं काही नसेल ना तर आयुष्य जगायला मज्जाच येत नाही. कावेरी त्या सगळ्यांवर ते आता हुकूमच गाजवते. त्यांना सांगते की आता इथून पुढे तुमचं मिळमिळीत जेवण कायमचं बंद. आता या घरात जे मी बनवेल तेच तुम्हाला खावं लागेल. अरे चला जेवण करा, माझ्या तोंडाकडे काय बघताय. अमृता सांगते की मला नको इतकं तिखट जेवण. तेव्हा कावेरी तिला स्पष्टच बोलते, अगं मग नको खाऊ, सिंपल. तेव्हा यमुनाही ताट मागे सारते, आम्हाला नको आहे तुझ्या हातचं जेवण. काकूसुद्धा नेमकं तेच म्हणते, हो नाही खायचं आहे आम्हाला. आता या तिघी मिळून अन्नाचा अपमान करतायत. तेव्हा यमुना कावेरीला सांगते की त्यापेक्षा ना मी फ्रूट खाईन. पण ज्या क्षणी यमुना ते फळ उचलायला जाणार त्या क्षणी कावेरी जोराचा चाकू फेकून मारते. ते डायरेक्ट ते ॲपलमध्येच घुसतो आणि ती जोराची किंचाळून मागे सरकते. कावेरी तिच्यावरती नजर रोखत जेव्हा तिच्या जवळ जाते ती त्या ॲपलमधला चाकू काढून घेते आणि ॲपलचा एक घास खाते. तेव्हाच कावेरी तिला समजावते शांत भाषेत की अन्नाचा अपमान केलेला मला चालणार नाही. मुळात तो मी खपवूनच घेणार नाही. त्यावर यमुना म्हणते की आम्हाला अजिबात जेवायचं नाही आहे. नाही म्हणजे आम्ही जेवू, पण माझं काय, ती अजिबात जेवणार नाही आहे तुझ्या हातचं. त्या क्षणी कावेरी लाठी उचलते आणि तिच्या अंगावर धावून जाते. यमुनाला घाम फुटतो कावेरीचं रौद्र रूप पाहून. त्या क्षणी कावेरी पुन्हा तिला सांगते की यमुनाताई, कोण आहे मी? खुनी आहे, खुनी. एक खून जसा असतो तसेच 3 खून असतात आणि त्याची एकच शिक्षा असते. त्यामुळे मुकाट्याने जेवायचं. अन्नाचा अनादर खपवून घेतला जाणार नाही. यमुना कावेरीला चॅलेंज करते की आता मलाही बघायचं आहे की तू काय करतेस ते. मी जेवणारच नाही. त्या क्षणी कावेरी 1 पाऊल फक्त पुढे येते आणि यमुना घाबरून 4 पावलं मागे सरकते. कावेरी शांतपणे तिला समजावते की यमुनाताई, असं लहान मुलांसारखं नाही वागायचं. आता गुपचूप जेवताय, तोंडात कोंबू तुमच्या. असं म्हणता क्षणी काकू पटकन धावत जाते आणि यमुनाला कसंबसं तरी समजावते की यमे, बाई त्या बाईच्या नादी लागू नकोस, डोकं फिरलंय तिचं. गपगुमान जेवण कर, नाहीतर ते पण नाही मिळणार. कावेरीने एका झटक्यात या यमुनाला सुतासारखी सरळ केलेली असते. आता अमृतासुद्धा नेमकं तेच करते, जेवायला बसतच नाही. कावेरी तिच्यावरती नजर रोखत विचारते, आता तुझं काय? नाही म्हणजे मला घराबाहेर काढायला तुला जास्त ताकद लागेल ना? जेवण घे मग. आजचा भाग संपतोय, पुढील भागात बघूयात. मा येतात आणि कावेरीला जाब विचारतात की हा चाकू, ही काठी, हे सगळं दाखवून माझ्या खर्चानं धमकवून जेवायला भाग पाडलेस ना तू. आणि समोरच त्या दोन्ही वस्तू फेकून देत कावेरीला त्यात चॅलेंज करतात की यातली कोणतीही वस्तू घे आणि मार मला. कावेरीला धक्काच बसतो. तुझ्या हातचं जेवण करण्यापेक्षा ना मी उपाशी मरण पत्करेल. यमुना, अमृता दोघींनाही कावेरीने सुतासारखी सरळ केली. पण आता मांचं काय, त्यांना कशी वटणीवर आणेल, पाहणं मनोरंजकच ठरेल.